गजाननाय नमः। ओम लंबोदराय। गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी कॉलेजमध्ये आलो होतो. मी जाणार होतो आज गणपती बाप्पाचं दर्शन करायला, विट्याचा राजाला. आणि आज बघितलं कॉलेजमध्ये कोण आहे का, एक पण मित्र नाही आला माझा. म्हणजे मी कॉलेजमध्ये बॉईजमध्ये एकटाच होतो. बघतोय तर कोण दिसतंय का कॉलेजमधलं, ओके, पण कोण काय दिसतं ना. फोन करून बघतो कोण आले का, समजा जायला कोणतरी संघ पाहिजे. फोटो काढाय म्हणा, ते एकटा कसं जाणार, फोटो तरी कसं काढणार. बघू आता कोण भेटतंय का संघ, तुम्हाला पण दाखवतो. म्हणजे मी 2 वर्ष झालो, 3रं वर्ष विट्याला येतोय, पण मी काय गेलो नव्हतो विट्याचा राजा बघायला आतापर्यंत. आज चाललोय पहिल्यांदाच. ह्या वर्षी डेकोरेशन भारी केले वाटतं. म्हणजे मागच्या 2 म्हणजे अगोदरपेक्षा यावर्षी खर्च लय केलाय डेकोरेशनला. बघून येऊ नक्की काय काय केलंय ते, तुम्हाला पण दाखवतो. ज्यांनी बघितलं त्यांना सुद्धा काही नक्की माहीत नाही नक्की कुठं आहे ते. म्हणजे विट्याचा राजा लेंगरे रोडला आहे एवढं माहीत आहे ऐकून. आता गुगल मॅपच्या मदतीने चाललोय, बघत बघत नक्की कुठं जायचं आहे ते. शॉर्टकट दाखवलं एक कुठली ती मंडई का काय तरी आहे, त्याच्या मागून रोड जातोय. शॉर्टकट दाखवलं, माहीत नाही नक्की आता पोहोचेल का नाही तिथपर्यंत. जाऊ शकतो असं वाटतं. गुगल मॅप आता दाखवायला लागले थोडंसं बरं, तर अगोदर फसवत होतं. Keep going straight for 100 meters. पुढे चला चला. दर्शन घेऊन माघारी चालतो. आतमध्ये काही असा व्हिडिओ नाही केला, गर्दी एवढी होती, बोलता सुद्धा येणार आहे. माझा आवाज द्यायला नसता, एवढी गर्दी होती. त्यामध्ये मी बघितलं गणपती बाप्पा, दर्शन घेतलं आणि डेकोरेशन 1 नंबर होतं. ते मंडळाचे कार्यकर्ते होते, त्यांना विचारलं की हा पूर्ण खर्च किती झाला आहे. ते म्हणले टोटल 1 कोटी खर्च झाला आहे आणि मूर्तीला खर्च झाला आहे विट्यामध्ये आणायला 1 लाख रुपये खर्च झाला. आणि मूर्तीची किंमत काहीतरी 9 का 10 लाख रुपये किंमत आहे. 1 का 2 लाख तर आणायला गेले तिथपर्यंत. आणि काही एक्सपेन्सिव्ह डेकोरेशनचा खर्च 65 लाख झाला आहे. फक्त डेकोरेशनचा खर्च 65 लाख, बाकीचं सर्व मिळून 1 कोटी झाला. आणि आज महाप्रसाद सुद्धा आहे. महाप्रसाद 4च्या पुढे चालू होणार आहे. मी काय थांबलो नाही, मी चाललो आता घरी. परत एस टी भेटायची नाही. एस टी जेवढ्या एस टी येते तेवढ्या सगळ्या कोकणला गेलेत. त्या माघारी येईपर्यंत काय अर्थ जात नाही. एकच एस टी तेवढे जायला यायला, त्यामुळे गर्दी होते. येताना उभं राहावं आणि आत्तासुद्धा मला वाटतं जाताना उभं राहून जायला लागलं.
आता बस स्टँडवर गेल्यावर समजू नक्की काय करायचं आहे ते. म्हणजे कसं जायचं आहे, बसून जायचं आहे की उभं राहून जायचं आहे ते. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला कमेंटसुद्धा करा म्हणजे मला समजेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हां, जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त जणांचा सपोर्ट भेटेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.